काही चेहरे काळाच्या पडद्याआड जातात, पण त्यांचा आवाज जात नाही. त्यांच्या आठवणी, त्यांचं वाक्य, त्यांची शैली प्रत्येकाच्या मनात कायमचं घर करून राहते. आज अजितदादा पवारांची जयंती, पहिली अशी जयंती ज्या दिवशी ते आपल्यात नाहीत. महाराष्ट्राचं राजकारण पुढे चाललंय, सभाही होत आहेत, भाषणंही होत आहेत, पण कुठेतरी अजूनही आपल्या प्रत्येकाला असं वाटतं की आत्ता पुढच्या क्षणी दादा माईक हातात घेतील आणि एखादा भन्नाट विनोद करतील, अधिकाऱ्यांना खडसावतील किंवा एखाद्या जुन्या आठवणीने क्षणभर थांबतील. आज आपण त्यांच्याबद्दल बोलणार नाही आहोत, आज आपण त्यांनाच पुन्हा एकदा ऐकणार आहोत. कारण एखाद्या नेत्याला श्रद्धांजली जर व्हायची असेल तर त्यांचा आवाज पुन्हा एकदा लोकांपर्यंत पोहोचवण्यापेक्षा मोठी आदरांजली दुसरी कोणतीच नसू शकते. हा व्हिडिओ एका अशा नेत्याच्या आठवणींचा आहे ज्यांच्यावर प्रेम करणारेही लाखो होते आणि त्यांच्यावर टीका करणारेही तितकेच लोक होते. पण एक गोष्ट मात्र दोघांनाही मान्य होती, अजितदादांसारखं व्यक्तिमत्व पुन्हा होणं कठीण आहे. त्यांच्या एका भाषणात तुम्हाला विनोद सापडेल, दुसऱ्यात भावना आणि तिसऱ्यात बेधडक स्पष्ट वक्तेपणा. आज त्यांच्या जयंतीनिमित्त चला दादांच्या व्यक्तिमत्वाचे हे 3 रंग पुन्हा एकदा अनुभवूया. पण सुरू करण्याआधी आमच्या चॅनलला नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा आणि माझा हा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. राजकारण म्हटलं की सर्वात आधी आठवतात ते गंभीर चेहरे, मोठमोठी भाषणं आणि तणाव. पण अजितदादा स्टेजवर आले की वातावरण अगदी बदलून जायचं. त्यांच्या भाषणात पुढचं वाक्य काय असेल ह्याचा अंदाज कोणीच नाही लावू शकायचं. कधी एखादा मिश्किल टोला, कधी स्वतःवरच केलेला विनोद, कधी एखाद्या कार्यकर्त्याला दिलेलं उत्तर आणि काही सेकंदातच हजारोंची सभा हसायला लागायची. त्यांच्या या सहजपणात कृत्रिमपणा नव्हता, कारण हाच त्यांचा मुळात स्वभाव होता. आजही सोशल मीडियावर त्यांच्या शेकडो क्लिप्स फिरतात आणि पाहताना नकळत आपल्याला हसू येतं. आज त्यांच्या जयंती निमित्ताने पुन्हा एकदा आठवूया हसणारे आणि हसवणारे अजितदादा. अजित पवारांचा वाढदिवस असू नाही तर देवेंद्र फडणवीसांचा वाढदिवस असू, हे आता लोकांना सोयीचं झालंय. काय झालंय, 22ला त्यांचा या वाढदिवस, माझा 1 जुलैला वाढदिवस. एकीकडे देवेंद्र देवा भाऊ लावायचा आणि एकीकडे अजित दादा लावायचा. हार्दिक शुभेच्छा. आणि आमच्या 2 फोटोपेक्षा ज्याच्या शुभेच्छा आहे त्याचा फोटो ही एवढा. अरे वाढदिवस कुणाचा आहे रे, देवा भाऊचा आहे का अजित दादाचा का तुझा आहे? पण त्याचा एकटा फोटो लावला तर कुणी मागणार नाही, म्हणून ह्याच्या दोघा याचा हे जे काही प्रकार चालतात हे जरा बंद करा. जिथं फ्लेक्सच्या जागा ठरवल्या तिथं लावा ना. आणि हा पवार साहेब, अरे थांब रे बाबा, दादा पादा थांब. त्याच्यामध्ये बघ ना, आता मी विचारतो काय. मी आता जास्त वेळ आपला घेत नाही, परंतु हे टीव्ही वाल्याचं फार अवघड झालं. मला ती आता चिठ्ठी आली, टीव्हीवर कार्यक्रम लाईव्ह सुरू आहे, पेटाचा तुरा खोचा. आता मला काय डोळे असे आहेत माझ्या पेटाचं खोल काय खऱ्याची दुनियाच राहिली नाही. बरं मी बोललो की बघा अजित पवार कसं बोलतो, काय खरं ते बोलतो, काय चुकीचं बोलतो मला तर काही कळत. फार तर इथून पुढे असं कर बाळासाहेब, कुठं सभा असली की एक आरसा असावा, म्हणजे मी मतदार की काय थांबू काय जरा. एवढं ढकला ढकली रेटा रेटी कधी आयुष्यात मला कुणी केली नाही. हातात हात द्यायचो, ती नाना म्हणायचा नका देऊ, आता वरतायत. असे हात ओढले की वाटलं इथनं तुटतंय इथनं तुटतंय. काय हात देताना मुके पण घ्यायचे, किस घ्यायचे. आईला म्हणलं बायकोनी एवढे केस घेतले ना, एवढे केस चालले, काय चाललंय काय आज. हसणारा चेहरा सगळ्यांनाच दिसतो, पण त्या चेहऱ्यामागचं मन फार कमी लोकांना दिसतं. अजितदादांना आपण कायम कडक नेता म्हणून पाहिलं, पण त्यांच्या आयुष्यात असे अनेक प्रसंग आले जिथे शब्दांनी साथ सोडली, आवाज भरून आला, डोळे पाणावले आणि कार्यकर्त्यांविषयी बोलताना किंवा त्यांच्या आई वडिलांच्या आठवणी सांगताना, ज्येष्ठ नेत्यांचा उल्लेख करताना किंवा एखादा दुःखद प्रसंग संदर्भ सांगताना त्यांच्यातला नेता नाही तर त्यांच्यातला माणूस दिसला. राजकारण भावना शिकवत नाही पण माणुसकी शिकवतं आणि हेच अजितदादांच्या या काही क्षणांनी महाराष्ट्राला दाखवून दिलं. चला पाहूया अजितदादांचे काही हळवे मनाला स्पर्श करणारे क्षण.
तुम्हाला जसं तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये काम करत असताना आम्ही पण आमच्या क्षेत्रामध्ये काम करत असताना आम्हाला काही भावना बिवना आहेत का नाही? बरोबर आहे. हे बरोबर नाही. बस 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 तुम्ही निवडणूक लढवणार नाही अशी जी स्वच्छ झालं, सुंदर झालं, चांगलं झालं. एवढंच मला सांगायचं, मला खरंच जास्त. हा, तुम्ही आता म्हणलं काहीतरी, त्याच्यात मला एवढंच सांगायचं की मी तसं काही बोललेलो नव्हतो. आता वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या, ह्या पद्धतीनं जे काही चाललंय हे बरोबर नाही. मग मोठ्या व्यक्तींनी तर त्याच्यामध्ये सांगायला पाहिजे होतं. आता फॉर्म कुणी भरायला सांगितला, वरमाणे साहेबांनी सांगितला, म्हणजे मग साहेबांनी आमचं तात्यासाहेबांचं घर फोडलं का? आम्ही जीवाला जीव देणारी माणसं आहेत. या सगळ्या संदर्भात मला एवढंच सांगायचं की इतक्या खालच्या पातळीवर राजकारण आणू नये. घरं एकोपा राहायला पिढ्यानपिढ्या जातात, तुटायला वेळ लागत नाही. आणि आता तो चेहरा ज्यामुळे त्यांना दादा असं लोकांनी म्हणायला सुरुवात केली. जर अजितदादांचं एका वाक्यात वर्णन करायचं असेल तर ते असं होईल, मनातलं थेट तोंडावर. त्यांना शब्द फिरवता येत नव्हते, त्यामुळे जे वाटलं ते बोललं. समोर अधिकारी असोत, मंत्री असोत, स्वतःचे कार्यकर्ते असोत किंवा विरोधक असोत, कामात हलगर्जीपणा दिसला की दादांचा आवाज चढायचा. त्यांच्या भाषणात अभिनय नव्हता, तो राग खरा होता. स्पष्ट वक्तेपणा हा सुद्धा खरा होता. आणि म्हणूनच त्यांच्या अनेक भाषणांनी पुढच्या दिवशी वर्तमानपत्रांची हेडलाईन सुद्धा गाठली होती. काहींनी त्यांच्यावर टीका केली तर अनेकांनी दादा जे बोलतात ते स्पष्ट बोलतात असं म्हणत त्यांचं कौतुकही केलं होतं. आता त्यांचा तोच बेधडक आवाज आपण पुन्हा एकदा ऐकूया. मार्केट कमिटी चालते, आपल्याकडं दुप्पट कामगार आहेत, 100% कामगार भरती करण्याचा आता पुन्हा घाट घातलाय. बारामती येथील पेट्रोल पंपाची उधारी 2 कोटी झाली. 2 कोटी झाली. तू कशाला उधार देतो? मी तुला जेलमध्ये टाकीला, मी तुला सांगतोय. विश्वासने सांगितलं किंवा कुणी सांगितलं तर द्यायचं नाही. विश्वासने सांगितलं किंवा कुणी चेअरमन असेल, हे काय चाललंय बावटपणा? 1.5 कोटी कुणाला दिलं डिझेल पेट्रोल? हा हा कोण 20 जण आला येडी का काय रे? म्हणजे मी वरनं पैसे आणायचे नाही, नालायकांनी असं 1.5 कोटीचं डिझेल पेट्रोल उधारीवर द्यायचं. तुमच्या काय बापाची आहे काय मार्केट कमिटी? माझ्याही बापाची नाही, तुझ्याही बापाची नाही. होय होय साहेब, साहेब तेच केलं. आता तेवढंच टीव्ही येईल, बाकी काय येणार नाही. तुम्हाला कोणी सांगून, एक मिनिट, तुला फार अक्कल आहे ना, आम्ही समजू नका. हे असला चाल मग नसतो आलो तर काय झालं असतं? म्हणजे एवढं सगळं, काल तिथं 4:30ला उठून कामं केली, आज इथं 4:30ला आलोय आणि तुलाच कळतंय आणि आम्ही बिंडोक आहे. काही व्यक्तिमत्व पदामुळे मोठी होत नाहीत तर त्यांच्या स्वभावामुळे मोठी होतात. अजितदादा पवार हे असेच एक व्यक्तिमत्व. हसवणारे, भावुक करणारे, रागवणारे, पण नेहमी स्वतःसारखेच राहणारे. आज ते आपल्यात नाहीत, पण त्यांचा आवाज अजूनही महाराष्ट्राच्या राजकारणात घुमतो. त्यांची भाषणं अजूनही लोक शेअर करतात. त्यांचे विनोद अजूनही लोकांच्या चेहऱ्यावरती हसू आणतात आणि त्यांचे भावुक क्षण अजूनही डोळ्यात आपल्या पाणी आणतात. त्यांची रोखठोक शैली आजही चर्चेचा विषय ठरते. माणूस निघून जातो, पण त्याचं व्यक्तिमत्व, त्याच्या आठवणी आणि त्याचा आवाज हा काळ कधीच हिरावून घेऊ शकत नाही. आज त्यांच्या जयंतीनिमित्त अजितदादा पवार यांना आमचं विनम्र अभिवादन. आणि शेवटी तुमच्यासाठी एकच प्रश्न, अजितदादा पवार यांची अशी कोणती आठवण आहे जी तुम्ही आयुष्यभर विसरू शकणार नाही? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण माणसं जातात, आठवणी नाही. काही उपयोग नाही रे, राजकारण लय वंगाळ आहे. आता काय सांगायचं, पण आता